भारतातील प्रत्येक घराच्या दरवाजातून रोज सकाळी एक विशिष्ट सुगंध येतो. पण तुम्हाला माहिती आहे का, हाच सुगंध तुमच्यासाठी दरमहा लाखांची कमाई करणारी एक सोन्याची खाण ठरू शकतो. हो, अगदी बरोबर. आणि आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच सुगंधाच्या मार्गाचा मागोवा घेणार आहोत. एका छोट्याशा घरातून सुरू झालेला हा प्रवास एका 1000 कोटींच्या साम्राज्यापर्यंत कसा पोहोचला हे आपण पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, केपी द एंटरप्रेन्योर या YouTube चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर मग आजच्या चर्चेच्या ब्लूप्रिंटवर एक नजर टाकूया. आपण ही संपूर्ण बिझनेस संकल्पना 4 महत्त्वाच्या भागांमध्ये विभागली आहे. बरोबर. पहिला भाग असेल द 1000 करोड प्रूफ, जिथे आपण या व्यवसायाच्या प्रचंड क्षमतेचा पुरावा पाहू. दुसरा भाग द इम्प्लिमेंटेशन ब्लूप्रिंट, म्हणजे प्रत्यक्ष कृती आराखडा. तिसरा भाग असेल द झिरो कॉस्ट मार्केटिंग हॅक, कमीत कमी खर्चात ग्राहकांपर्यंत कसं पोहोचायचं. आणि चौथा भाग द रिअलिस्टिक पाथ फॉरवर्ड, म्हणजे या वाटेवरची खरी आव्हानं कोणती आहेत. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया. पार्ट 1 द 1000 करोड प्रूफ. कोणताही व्यवसाय सुरू करण्याआधी त्यात खरंच पैसा आहे का हे तपासणं खूप महत्त्वाचं आहे, नाही का? अगदी. आणि इथे आपण कोणत्या तरी छोट्या मोठ्या केस स्टडीबद्दल बोलत नाहीये. आपण थेट एका अशा ब्रँडबद्दल बोलणार आहोत ज्याने हे सिद्ध केले की एका साध्या उत्पादनातूनही 1000 कोटींचं साम्राज्य उभं करता येतं. ही गोष्ट आहे सायकल प्युअर अगरबत्ती या ब्रँडची. विचार करा, 1948 मध्ये एन रंगाराव यांनी म्हैसूरमधील एका लहान घरातून याची सुरुवात केली. ही एक अतिशय साधी सुरुवात होती. हो, आणि मग 90च्या दशकात त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला. तो म्हणजे या साध्या अगरबत्तीला एक ब्रँड बनवण्याचा. त्यांनी क्वालिटी, पॅकेजिंग आणि मार्केटिंगवर लक्ष केंद्रित केलं. आणि त्याचा परिणाम आज हा ब्रँड फक्त भारतातच नाही तर जगभरात पोहोचला आहे. आणि आता या आकड्याकडे नीट बघा. 1000 कोटी रुपये ही या कंपनीची वार्षिक उलाढाल आहे. हा आकडाच या व्यवसायाची ताकद दाखवतो. आपण ज्याला एक छोटा पारंपरिक व्यवसाय समजतो त्यात एवढी प्रचंड क्षमता दडलेली आहे. बरोबर. हेच तर आपल्याला समजून घ्यायचं आहे की बाजारपेठेचा आकार किती मोठा आहे आणि त्यात योग्य रणनीतीने उतरल्यास किती मोठं यश मिळू शकतं. आता हे मार्केट शेअरचं गणित समजून घेऊया. इथे एक मोठी संधी दडलेली आहे. तुम्ही पाहू शकता, सायकल प्युअरचा संघटित बाजारपेठेत 15% वाटा आहे, इतर ब्रँड्सचा 35%. पण खरी गोष्ट या चार्टच्या दुसऱ्या भागात आहे. तब्बल 50% बाजारपेठ ही असंघटित आहे. याचा अर्थ आजही अर्धा व्यवसाय स्थानिक छोटे उत्पादक करतात, जिथे ब्रँडिंग आणि क्वालिटीमध्ये खूप वाव आहे. आणि हीच ती जागा आहे जिथे एका नवीन उद्योजकाला प्रवेश करण्याची संधी मिळते. तर या सगळ्या विश्लेषणाचं सार काय? सार हेच आहे की व्यवसाय कोणताही छोटा नसतो. फक्त त्याची क्वालिटी आणि मार्केटिंग ब्रँडेड हवी. सायकल ब्रँडने हेच तर केलं. त्यांनी अगरबत्ती विकली नाहीये, त्यांनी विश्वास विकला, एक भावना विकली. आणि म्हणूनच ते आज या शिखरावर आहेत. चला, आता प्रेरणा तर मिळाली, पण नुसत्या प्रेरणेने काही होत नाही. आता वळूया प्रत्यक्ष कृती आराखड्याकडे. पार्ट 2 द इम्प्लिमेंटेशन ब्लूप्रिंट. हो, म्हणजे आता कागदावर उतरूया की हा व्यवसाय सुरू करायचा तरी कसा, गुंतवणूक किती लागेल, कच्चा माल कुठून आणायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं नफा किती होणार. या व्यवसायाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी गुंतवणूक. आपण इथे 2 मॉडेल्स पाहू शकतो. एक आहे मॅन्युअल मेथड, म्हणजे हाताने अगरबत्ती बनवणे. यासाठी फक्त 10 ते 15 हजार रुपयांची गुंतवणूक पुरेशी आहे. आणि जर थोडं पुढे जाऊन छोटं मशीन घ्यायचं असेल तर 25 ते 30 हजारांमध्ये सुरुवात करता येते. म्हणजे इतर कोणत्याही व्यवसायाच्या तुलनेत सुरुवातीचा खर्च खूपच कमी आहे, त्यामुळे जोखीमही कमी आहे. आता पाहूया कच्चा माल. यासाठी फक्त 4 मुख्य गोष्टी लागतात. पहिली कोळसा पावडर, जी अगरबत्तीचा मुख्य भाग बनते. दुसरी जिगाट पावडर, जी एका नैसर्गिक गोंदासारखं काम करते आणि मिश्रणाला एकत्र बांधून ठेवते. तिसरी गोष्ट म्हणजे बांबूच्या काड्या, ज्यावर हे मिश्रण लावलं जातं. आणि चौथी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा खास सुगंध, म्हणजे परफ्यूम. तुमचा सुगंधच तुमची ओळख बनवणार आहे. आणि हा सगळा कच्चा माल स्थानिक बाजारात सहज उपलब्ध असतो. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर, नफ्याच्या गणितावर. हे गणित खूप सरळ आणि सोपं आहे. 1 किलो अगरबत्ती बनवण्यासाठी कच्च्या मालाचा खर्च साधारणतः 70 ते 80 रुपये येतो. हीच 1 किलो अगरबत्ती तुम्ही घाऊक बाजारात म्हणजे होलसेलमध्ये 120 ते 150 रुपयांपर्यंत विकू शकता. याचा सरळ अर्थ असा होतो की प्रत्येक किलो मागे तुम्हाला 40 ते 50 रुपयांचा निव्वळ नफा मिळतो. हे मार्जिन खूपच चांगलं आहे. आता या नफ्याला आपण महिन्याच्या कमाईत रूपांतरित करूया.
समजा तुम्ही दिवसाला फक्त 20 किलो अगरबत्ती बनवून विकली, जास्त नाही, फक्त 20 किलो, तर 20 किलो गुणिले 50 रुपये नफा म्हणजे दिवसाला 1,000 रुपये आणि महिन्याचे झाले 30,000 रुपये. हा निव्वळ नफा आहे. एका छोट्या घरगुती उद्योगातून महिन्याला 30,000ची कमाई ही एक खूप मोठी आणि वास्तववादी संधी आहे. ठीक आहे, आता उत्पादन सुरू झालं, नफ्याचं गणितही कळालं. पण सगळ्यात मोठा प्रश्न, विकायचं कसं? बाजारात तर आधीच मोठे ब्रँड्स आहेत, त्यांच्याशी स्पर्धा कशी करायची? इथेच येतो आपला पार्ट 3, द झिरो कॉस्ट मार्केटिंग हॅक. ही एक अशी युक्ती आहे जिथे तुम्हाला जाहिरातींवर एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही, पण तरीही तुम्ही थेट ग्राहकांच्या घरात आणि मनात पोहोचू शकता. याला आपण म्हणूया टेम्पल सॅम्पलिंग हॅक. याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. पहिलं पाऊल, तुमच्या अगरबत्तीची 5-5 काड्यांची छोटी मोफत नमुन्याची पाकिटं तयार करा. दुसरं पाऊल, ही सॅम्पल पाकिटं तुमच्या परिसरातील मंदिरात, छोट्या दुकानांमध्ये मोफत वाटा. तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल, प्रत्येक पाकिटावर तुमचा मोबाईल नंबर ठळकपणे छापा आणि त्यावर लिहा होम डिलिव्हरीसाठी संपर्क साधा. आणि चौथं पाऊल, फक्त वाट पहा. जेव्हा लोकांना तुमचा सुगंध आवडेल तेव्हा ते स्वतःहून तुम्हाला फोन करतील. ही थेट ग्राहक मिळवण्याची अत्यंत प्रभावी आणि शून्य खर्चाची पद्धत आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपण संधी पाहिली, योजना पाहिली आणि मार्केटिंगची युक्तीही पाहिली. सगळं खूप आकर्षक वाटतंय, पण प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते. म्हणून आता आपण बोलूया पार्ट 4, द रिअलिस्टिक पाथ फॉरवर्ड, म्हणजे या वाटेवरची खरी आव्हानं आणि सत्य परिस्थिती. बरोबर? कारण स्वप्न दाखवणं सोपं आहे, पण ते साकार करण्यासाठी लागणाऱ्या कष्टांची जाणीव करून देणं हे आमचं कर्तव्य आहे. पहिली आणि सर्वात मूलभूत गोष्ट, हे काम ग्लॅमरस नाही. कोळशाच्या पावडरमध्ये काम करताना सुरुवातीला तुमचे हात नक्कीच काळे होतील. यासाठी शारीरिक मेहनतीची आणि काम करण्याची तयारी असायलाच हवी. दुसरं आव्हान आहे ते सुगंधाचं. दिवसभर तीव्र परफ्यूमच्या वासात काम केल्यामुळे त्याचा ठसका लागू शकतो. सुरुवातीला याची सवय होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. हे एक व्यावहारिक आव्हान आहे, ज्यासाठी मानसिक तयारी ठेवावी लागेल. आणि तिसरं आणि कदाचित सर्वात मोठं आव्हान, जेव्हा तुम्ही तुमचा माल घेऊन दुकानात जाल तेव्हा अनेक दुकानदार तुम्हाला नकार देतील. आमच्याकडे आधीच खूप ब्रँड्स आहेत, तुमचा माल कोण घेणार, अशी उत्तरे ऐकायला मिळतील. इथेच तुमच्या चिकाटीची आणि आत्मविश्वासाची खरी परीक्षा असेल. सुरुवातीचा नकार पचवून पुढे जात राहणं हेच यशस्वी उद्योजकाचं लक्षण आहे. पण शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आज आपण ज्या 1000 कोटींच्या ब्रँडचं उदाहरण पाहिलं, त्याची सुरुवातही अशाच अनेक आव्हानांमधून झाली होती. त्यांनीही नकार पचवलेत, मेहनत केली. म्हणूनच आमचा शेवटचा संदेश हाच आहे, कष्टाची तयारी ठेवा. तुमचा सुगंध संपूर्ण मार्केटमध्ये नक्कीच दरवळेल. त्या 50% असंघटित बाजारपेठेत तुम्ही स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करू शकता. केपी द एंटरप्रेन्योरला सबस्क्राईब करा. चला एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.